तर मंडळी, पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये उकडीचे मोदक तितकेसे केले नाही जायचे. पूर्वी काय, फक्त आपण चपात्याला जी कणिक तिंबतो ना, ती घट्ट तिंबायची आणि सुकं खोबरं, गूळ घालून जे सारण करायचं आणि त्याचे मोदक करून घ्यायचे, ते उकडायचे. पुढची पिढी आली, मग त्यांनी रव्याचे, मैद्याचे, तुपाचं मोहन घालून, तेलाचं मोहन घालून मोदक करायला सुरुवात केली. ते तळणीचे मोदक झाले. पण आता कसं झालेलं आहे, यूट्यूबमुळं किंवा सोशल मीडियामुळं की नाही, एखादी रेसिपी व्हायरल झाली ना, ती घराघरांमध्ये बनते आणि नाही आपण केली ना, की आपल्यालाही थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. माझ्याही बाबतीत तसंच झालं. सध्या गणपती चालू आहेत, उकडीच्या मोदकाचा ट्रेंड चालू आहे. माझ्याकडून राहून गेलं. मलाही चुकल्यासारखं वाटायला लागलं. म्हटलं चला पहिलं उकडीचे मोदक करूया. आणि काय केलं, मस्त उकड करून ओल्या नारळाचं सारण करून घेतले. छान अशा कळ्या पाडलेल्या आहेत आणि थोडंसं केसराच्या काड्या लावून छान उकडीचे मोदक उकडून घेतले. मस्त गरमागरम बाप्पाला नैवेद्य देखील दाखवला. कसे वाटले कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा बरं. चला.